सर मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे. बोल ना. सर मगाशी मी बत्ती लावायला जेव्हा घरी गेले आणि परत बंगल्यात येताना मी मी दिशा मॅडमना ना कुणाशी तरी बाहेर बोलताना बघितलं. काय? वय What? वय सर मी त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी कुणाबरोबर तरी बोलताना बघितलंय. त्यानं त्या काहीतरी विचित्रच वागतायत. मला असं वाटतं की त्या फसवायला लागल्यात आपल्याला. दिशा मॅडमच्या वागण्यामध्ये ना काहीतरी गडबड नक्की आहे. सर आपल्याला हे लगीन थांबवायला पाहिजे. पण कसं यार, आईला कसं समजून सांगणार आहोत? लई माहितीये ही दिशा चांगली मुलगी नाहीये, पण तिच्या विरुद्ध काही पुरावे पण नाहीये ना आपल्याकडे. आणि ते शोधायला तितका वेळही नाहीये. उद्या आहे लग्न. काय करणार आहोत यार आपण? आदित्य सर आपल्याला जरी हे लगीन थांबवता नाही आलं तर लांबवता तरी येऊ शकतं ना. बारू, तुला माहितीये ना आई मुहूर्ताला किती महत्व देते. ते काही झालं तरी मुहूर्त चुकू देणार नाही. मग कसं लांबवणार आहोत आपण? आणि लांबणीवर टाकायला काहीतरी ठोस कारण असायला पाहिजे ना. ते पण तर नाहीये आपल्याकडे. मी एक काम करू का? मी माझं काहीतरी बरं वाईट करून घेतो, काहीतरी ऍक्सिडेंट वगैरे करून घेतो, म्हणजे हे लग्न. सर काय बी झालं तरी असं अभद्र बोलू नका. शुभ, तू समजत नाहीयेस. हे बघ, मी म्हणजे अगदी माझा जो ऍक्सिडेंट झाला होता, मी कोमात गेलो होतो, अगदी तसंच नाही, पण तसंच काहीतरी. सर हे बघा, त्यानं फक्त तुम्हाला दुखापत होईल, पण प्रीतम सरांचं लगीन तर होणारच आहे. ते काय थांबायचं नाही. अरे पण मग कोणाला? I love you. प्रीतम सरांसारखा प्रेम करणारा नवरा मला नाही मिळणार आणि त्यांच्या इतकं सुखही मला कधी कोणी नाही देऊ शकणार. ब्रो, एक ब्रो, हे लग्न थांबवण्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हाय बघ, मला कळतंय की तू सगळं माझ्यासाठीच करतोय. या आधीही केलेस, या पुढेही करत राहशील, पण आता प्लीज थांबव रे सगळं. काही नाही होणार आहे आता. आणि आता काय झालं ना तरी फरकच पडत नाही रे. अरे तुला नाही पडत, मला फरक पडतो. काय होणार आहे फरक पडेल? माझं प्रेम कमी पडलं. काय झालं माहितीये तुला? आजपर्यंत मी जेवढ्या मुलांची वाईट वागलो ना, त्यांची हाय लागली मला. कर्मा ची लायकीच नाहीये प्रेम करायची. असं नाहीये. हरलं रे प्रेम. असं नाही ब्रो. प्लीज प्लीज नको बोलू, प्लीज. ब्रो तू म्हणतोस ना, बाई बोला, भगवान बोला, मग प्लीज माझ्यावर विश्वास. मी हे लग्न थांबवणारच. काय करू? प्रिया मॅडमचा फोन.
हॅलो. हॅलो पारू, प्रीतम सर आहेत का तिथे? ते ते त्यांच्या खोलीत आहेत. आधी मला सांगा, तुम्ही कशा आहात? कशी असणार पारू? अगं मी सकाळपासून प्रीतम सरांना खूप फोन केलेत ग, पण असा एकही फोन उचलत नाहीयेत ते. बरे आहेत ना ते? प्रिया मॅडम, आता कशापायी त्रास होतोय तुम्हाला? तुम्ही दोघांनी मिळून तर तुमचे मार्ग वेगळे केलेत ना? अरे प्रेम विसरणं एवढं सोपं असतं का ग? नाही. हारू, मी खूप एकटी पडलीये ग. आबांकडे जाऊन या विषयावर बोलण्याची हिंमतच नाहीये माझ्यात. आणि केलेलं प्रेम विसरण्या इतकी श्रूड नाहीये मी. हारू, मी प्रेम करून चूक केलीये का ग? की आमच्या प्रेमात एवढी ताकदच नाहीये? नाही प्रिया मॅडम, प्रेमात लई ताकद असते. तुमचं जर का एकमेकांवर खरं प्रेम असेल ना, तर आपल्याला यातनं काहीतरी नक्की मार्ग सापडेल. हारू, मला ना प्रीतम सरांशी एकदा बोलायचंय, प्लीज. हे बघा प्रिया मॅडम, आता घरात समधे जण आहेत, गडबड आहे, लग्नाची तयारी सुरू आहे. मी ते प्रयत्न करते. हारू प्लीज, फक्त एकदा. मी जाऊन सांगते प्रीतम सरांना तुम्हाला फोन करायला. प्रियाचा फोन? अरे वा, आता ही बातमी जाऊन दिशाला सांगायला पाहिजे, कारण आता मला दिशाच्या गुडबुक्स मध्ये राहायचं ना. प्रीतम सर, प्रिया मॅडम सकाळपासून फोन करण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला. त्यांना तुमची लई काळजी वाटते. पारू, काय करू मी त्यांना फोन करून? परत त्यांच्या आठवणी येणार, त्यांनी जास्त त्रास होणार ग. त्यांच्याशिवाय जगणं ना म्हणजे डेथबेडवर असण्यासारखं आहे माझ्यासाठी. त्यांचा आवाज जरी ऐकला ना पारू, तरी माझ्याने कंट्रोल नाही होणार, म्हणून मी फोन उचलत नाहीये का. सर, प्रीतम सर, हे घ्या. तुम्ही आता प्रिया मॅडमला फोन करा ना, एकदा बोला त्यांच्याशी, तुम्हाला बरं वाटत. आणि हे बघा, बाकी समजा सांभाळायला मी आणि आदित्य सर आहोत. करा त्यांना फोन. करा. बोल. जादूगर, थँक्यू सो मच. प्रीतम सर? हॅलो प्रीतम सर, सकाळपासून केवढे फोन केले तुम्हाला, एवढं लगेच विसरलात का मला? या मॅडम, माझ्यासाठी मला विसरणं जास्त सोपं आहे. मला मी कधीच विसरू शकत नाही. तुमचे हेच शब्द, तुम्हाला रोज सकाळी बघणं, तुमचं गोठ्यात असणं, हे सगळं अगदी डोळ्यासमोर आहे माझ्या. असं वाटत होतं की हे दिवस कधीच संपू नये. आठवणींचा सर्वात जास्त त्रास होतो प्रिया मॅडम, म्हणून फोन उचलत नव्हतो. एवढ्या लगेच हार मानलीत प्रीतम सर? त्या रात्री आपण गोठ्यात बसून बघितलेल्या स्वप्नांचं काय? आजपर्यंत आपण एकमेकांना दिलेल्या वचनांचं काय?
सगळं खोटं होतं का हो? की फक्त एक स्वप्न होतं? प्रिया मॅडम, तुमच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं नाही आहेत माझ्याकडे. मला फक्त एवढंच माहिती आहे की इथून पुढे माझ्या आयुष्याची फक्त बरबादी होणार आहे. उद्याच माझ्या गळ्यात मी लग्न नावाचा पास घालून येणार आहे. दिशा, ओ माय गॉड, तू ऐक जरा. दिशा दिशा दिशा, फोन. गप्प करायचं नाहीतर सासू मम्मीला सगळं जाऊन सांगेल. चुप. प्रिया, काय आधी स्कूल, मग इंटर्नशिप, मग आमच्याच कंपनीमध्ये एम्प्लॉय, असं करत करत आमच्या आधी घरात घुसलीस. आणि नंतर काय, माझ्या होणाऱ्या नवऱ्याला स्वतःच्या जाळ्यात अडकवलंस. साधं भोळं असण्याचा ड्रामा केलास. माझा प्रीत तर आहेच ग, प्रत्येक मुलीच्या प्रेमात पडतो तो. आणि तुला माहितीये, सगळ्या मुलींना तो जेन्युइन सुद्धा वाटतो. देवाने थोडाच असा इनोसंट देऊन ठेवला ना. आणि तुझं काय, तुझ्यासारख्या मुलींचा तर हा उद्योगच असतो, श्रीमंत मुलांना फसवणं. दिशा, ए, तू केलं होतास तिला कॉल? का केला होतास? काय चाललंय तुझं? तुला अक्कल नाहीये का? आपलं लग्न ठरलंय, अरे हळद सुद्धा झाली आपली, आणि तरी तुझे धंदे थांबत नाहीयेत. ए प्रीतम, ही सगळी फालतूगिरी थांबवायची हा आता. शिरताय का काही डोक्यात? युजलेस. गॉड, आय एम सॉरी प्रीतम. प्रीत, तू एक काम कर, तू तुझ्या आईला जाऊन सगळं खरं सांगून टाक. किती दिवस खोटं बोलणार आहे असंही आपण. प्रीत, तू सांगून टाक. सांगून टाक सासू मॉमला की तू, आदित्य आणि ती पारू त्या प्रियाच्या घरी जाऊन काय शेण खात होतात, खोटं बोलून काय वागत होतात, हे सगळं जाऊन सांग सासू मॉमला. मी सांगू जाऊन? प्लीज हळू बोल, नाही तो खूप मोठा प्रॉब्लेम. काय करतेस दिशा? काय झालं? घाबरलास? माझ्या प्रीत बेबी घाबरला? माझ्या समोर जास्त शहाणपणा नाही करायचा. तर सासू मॉमला तुम्ही तिघं तिकडे जाऊन काय शेण खात होतात ना ते सगळं सांगून टाकेन मी. असंच माझ्या शब्दाखाली मी सांगेन असं सगळं ऐकत राहायचं, ओके? आणि माझ्या समोर परत आवाज चढवायचा नाही, कळलं? फोन आण, चल इकडे. ऐक ना माझं. प्रीतम, फोन आण इकडे म्हणलं ना. तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये? काय चाललंय? तुम्ही दोघं भांडताय का? सासू मॉम, मी ना प्रीतला उठवायला आलो. मग इतक्या जोरजोरात का बोलत होतात? कोणी मला सांगणार आहे का काय झालंय ते? सासू मॉम, मला एवढं स्टुपिड भांडण तुमच्यापर्यंत येऊ द्यायचं नव्हतं, पण हे बघा, प्रीतम इथे रूम मध्ये थांबून लपून त्याच्या एका मैत्रिणीशी फोनवर बोलत होता आणि ती ना त्याला विचारत होती की तू खरंच त्या दिशासोबत लग्न करणार आहेस का. सासू मॉम बघा, लपून इथे रूम मध्ये बोलत बसला होता तिच्यासोबत. ही तर प्रिया आहे ना, आपल्याकडे इंटर्नशिप करायला आली होती आणि मी हिला नोकरीवरनं काढून टाकलं होतं. मग ही तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये काय आहे? एक्झॅक्टली सासू मॉम, मला ना सतत भीती वाटत राहते या प्रीतमच्या वाकड्याची. तिने
तिने माझ्यासोबत रॉंग बिहेव केलं म्हणून तुम्ही तिला या घरातून हकलून दिलं होतं ना, मग तरी पण हा प्रीतम अजूनही तिच्यासोबत का कॉन्टॅक्ट मध्ये आहे? का हा तिला कॉल्स करतो? अजून मग ती तर एक बेसिक इंटर्न होती ना आपल्या कंपनीमध्ये, आणि आता तर ती आपल्याकडे काम सुद्धा करत नाही. मग हे दोघं इतके क्लोज कसे झाले? असं मग प्रीतमच्या पास्ट बिहेवियर मुळे ना असं तर टेन्शन येत राहतं. मी इन्सिक्युअर फील करते खूप, आणि त्यामुळे ओरडून बोलले त्याच्यावर. दिशा, संशयावर संसाराचा पाया रचला जात नाही. तुझा प्रीतमवर जर इतका विश्वास नसेल तर या लग्नाबाबत तू अजूनही विचार करू शकतेस, कारण इथून पुढे तुम्हाला तुमचं अख्खं आयुष्य एकत्रच काढायचंय. आणि जर प्रीतमवर विश्वास नसेल तर मग या लग्नाला काही अर्थच उरणार नाही ना. सासू मॉम, हे बघा, सॉरी, तुम्ही प्लीज असं नका बोलू, प्लीज. सासू मॉम, मी प्रीतमला मनोमनी माझा नवरा ऑलरेडी मानलंय. त्याच्याशिवाय आता माझ्या आयुष्यात फक्त डार्कनेस असेल. मी ना प्रीत पासून लांब जाण्याचा विचार सुद्धा नाही करू शकत होता. दिशा, पुन्हा असं वागू नकोस. उद्या समजा जर प्रीतमने तुझ्यावर बंधनं घातली किंवा तुला रोखलं तर तुला चालणार आहे का? म्हणा प्रीतमवर तसे संस्कारच नाहीयेत, पण एकमेकांवर विश्वास ठेवा. ठीक आहे, जा तू आता तयारीला लाग. हो सासू मॉम, सॉरी प्रीत. प्रीतम, तू ठीक आहेस ना? हो आहे मी ठीक आहे. तुला काही सांगायचंय का तुझ्या आईला? नाही काय नक्की? आणि मुळात म्हणजे तू खुश आहेस ना? हो आई, खूप खुश आहे मी. आवरून घे.